महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भाजपकडून लोकशाही तोडण्याचा प्रयत्न, रोखठोक सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराला भाजपा समर्थकांकडून धमकी। दानवे यांच्या विरोधात बातम्या का छापतो म्हणत दानवे समर्थकांकडून पत्रकार संपादक संतोष भुतेकर यांना दानवे समर्थकांकडून धमकी देण्यात आली। याबाबत एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। आमचे न्यूज चॅनल या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही। जालना लोकसभा निवडणूक काळामध्ये भाजपकडून आपल्या गुंडा गुरुजी सूर असल्याचे दिसून आले। भाजप समर्थक यांच्याकडून जालन्यातील जगमित्र पेपरच्या संपादकाला परखड आणि सत्य लिखाण केल्याने भाजपचे समर्थक शिवाजी गायकवाड यांनी फोनवरून पत्रकार संतोष भुतेकर यांना शिवीगाळ करून धमकी दिली। याबाबत चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये शिवाजी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र याबाबत आज जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील बोईसर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पत्रकार भुतेकर यांना पत्रकार संरक्षण देण्यात यावे, तसेच आरोपी शिवाजी गायकवाड यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आज पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। हॅलो हॅलो, हा बोला ना। संतोष भुतेकर साहेब बोलतो का? हो बोला ना। हिवरडी बोलता का तुम्ही? हा हिवरडी पत्रकार काय म्हणले? हॅलो पत्रकार हो हॅलो, हो पत्रकार कोणत्या याचे? आपलं स्वतःचं वृत्तपत्र आहे दैनिक जगमित्र नावानं। हिवरडी मतदारसंघ तुमचा परभणीमध्ये येतो ना? हो परभणी जालन्याच्या दानवेसाहेब विरोधात कोण बातमी छापता तुम्ही? का विरोधाच्या म्हणजे काय? तुमचा मतदारसंघ परभणी आहे, हो तुम्ही ना, रोज आता नाही मतदारसंघ जरी परभणी असला तर मी नागरिक नाही का या महाराष्ट्राचा? नागरिक आहे किंवा दानवे साहेबांबद्दल काही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? दानवे साहेब काय काम करते काय नाही? नाही प्रॉब्लेम रोज विरोध बातम्या जात होता तुम्हाला एखाद्या 100 समजा चुका झाल्या दानवे साहेबाच्या, एखादी बी चांगलं काम नाही केलं मतदारसंघामध्ये काय? आता ते तुम्ही सांगा ना आम्हाला काय केलं तर मग आम्ही छापू तसं। आता तुमचा काय संबंध आहे? तुम्ही परभणी मतदारसंघात आहे, आम्ही जालना मतदारसंघात, मी सोमनाथ सरपंच आहे। हो ना, तुम्ही सरपंच कुठले असले आता तुम्हाला काही कामच माहित नाही तर मला सांगायचं कशाला मग? नाही, मग ते काम तुम्हाला सांगून द्यावं लागेल ना, असं थोडी तुम्ही सांगितलं तेव्हा आमच्या लक्षात येईल। तुमचा काय संबंधच नाही ना, तुम्हाला काम सांगायचं काय? आम्ही जालना मतदारसंघातले, तुम्ही परभणी मधले। संबंध नाही म्हणजे तुम्ही विकत घेतलेला आहे काय जालना मतदारसंघ? विकत घेतलेला असो का काय असो, आमचा विकास आम्हाला माहिती आहे। हो ना, तुमचा विकास तुम्हालाच माहिती आहे ना, मग मी ते सांग तुमचाच विकास झाला तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला काही अभ्यासच नाही तर तुम्ही रोज विरोध बातमी छापता, रोज विरोध आक्षेप टाकता। हो ना, अभ्यास तुम्ही मला शिकवता का? मी येऊ तुमच्याकडे क्लास करायला? अरे क्लास करायचं तुम्ही पत्रकार झाले म्हणजे काय लय मोठे समोर आले काय? हो ना, तर मी क्लास करायला येतो तुमच्याकडे क्लास लावतो काय? तुम्हाला काय असेल तर ते वर पैसे अरे भेटून जाईल त्याचे। जालना लोकसभा मतदारसंघात फिरा आणि मग सांगा तुम्ही ते परभणी मध्ये ये आणि इकडे विरोध बातमी छापता आमच्या, असं काय म्हणजे? एक काम करा ना, हॅलो हा, तुम्हीच काय करा, गाडी घेऊन या, आपण फिरू, तुम्ही मला दाखवून द्या कुठं विकास सापडतो का नाही, का शोधून काय करायचं आपल्याला त्याचं। तुमच्याकडे काय गाडी घेऊन तुम्ही माझ्याकडे या, मी गाडी घेऊन फिरतो ना माझ्याकडे गावात, या तुम्ही। मला काय गरज आहे तुमच्याकडे येण्याची? आता तुम्ही मला स्वतःहून फोन लावला, मी थोडी लावला की बाबा तुम्हाला फोन की नाही तुम्ही असं आहे ना। हे स्टाईल करू नका तुम्ही, पत्रकार म्हणजे आम्हाला शिकू नका तुम्ही। हो ना, त्याचा विषय तुम्ही मग स्टाईल करू नका, तुम्ही म्हणता गाडी घेऊन या, तुमच्या मतदारसंघात आम्ही काय गाडी घेऊन या तिकडं? ऐका ना, तुम्हाला शिकवायला एवढा मोठा थोडी मी तुमच्या एवढा। आता तुम्ही काय म्हणून राहिले मला? गाडी घेऊन माझ्याकडे या हो ना, मग आणि आता आम्हाला विकास दाखवा। विकास तुम्ही म्हणले ना विकास आहे, तर मग विकास दाखवा ना मला येऊन। आता तुम्ही माझ्या मतदारसंघात या तर मला गाडी घेऊन फिरतो, मग खर्च मी करतो, जे विकास झाला ते दाखवतो, नंतर बातमी छापा तुम्ही। अच्छा, रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या बातमी, आत्माला काय करू, माझा पुतण्या आहे तो यशवंतचा, तो माझा व्हॉट्सअपवर पाठवतो। हा नाही पाठवणारच ना, मग बरोबर आहे ना। अरे कशाला विरोध बातम्या करता छापतो तुम्ही? आता तुमचा मतदारसंघ नाही, तुमचं काही कामाची माहिती नाही, मी काय म्हणतो, पत्रकार झाले, मी काही बातमी छापतो तुम्ही? मतदारसंघ असावा असं काही आहे का? मला असं दाखवून द्या की मतदारसंघ। अरे दानवे साहेबांच्या विरोधात मी रोज कोण बातम्या छापतो तुम्ही? रोज बिन हो तर ते आता आम्हाला जे दिसतं ते छापावं लागतं ना। काय दिसतं तुम्हाला? जालना लोकसभा मतदारसंघात एखादा माणूस
बातमी छापतो का तुम्ही? बाहेरचे लोक मतदार छापतात. आणि ज्यांना लोकसभा मतदार एखादं पत्रकार नाही की लोकमत नाही का, तरुण भारत नाही का, ऐका ना, पुणे नगर नाही का? दानवे साहेबांना कॉन्ट्रॅक्ट दिला का तुम्हाला जालन्याचा मतदारसंघाचा? अरे बावळ्या, मी दानवे साहेब नातेवाईक आहे. हो ना, चहा हो बंद ना. करू नको. अच्छा, हा लय पत्रकार झाला म्हणून नाटक करू नको तू. बर बर बर. हा सीधर आहे. नाही तर तुम्ही जीवत मारसान समजा आहे ना. तू तुला म्हण, मी काय म्हणणार नाही. नाही नाही नाही, तुम्ही तर आता म्हणला बावल्या नाटके करू नको, हे करू नको म्हणून तू म्हणाला. म्हणू नको जीवन मार नको, तू म्हणतो जीवन मार नको. समजा तुम्हाला केस जीवन काय मारसान आहे कर काय कर केस कर. अच्छा 1 महिना झाला तुझ्या पावर आलो मी. माझा पुढे ते आत्माराम गायकवाड अच्छा रोज बातम्या येते, रोज बातम्या येते. दानवे साहेब विरोधात बातम्या छापत होतो. मतदारसंघ नाही, तुझ्या आमच्या कार्यक्षेत्रात नाही. तुला काही कामं माहित नाही दानवे साहेबांचे काय ते. हा म्हणजे उडून देणार समजा तुम्ही आम्हाला. कशाला उडू देणार? आमचा काय संबंध उडू देतो? मग तुम्ही तर मतदारसंघाला नाही आमच्या. हो ना, तर मग मतदारसंघात अरे नाही म्हणून. पत्रकारिते भाषा वापरू नको मला तू. मग कोणती वापरायची? पत्रकारिते भाषा वापरू नको. उडू देणार मी बसलो नाही उडू देणार म्हणून. ऐका ना साहेब, तर तुम्ही शिकवा ना आम्हाला तू कोणती भाषा श्याम करू वापरायची. नको. तू श्याम करू नको. पत्रकारिते भाषा वापरू नको मला. हो ना उद्या केस करशील तुम्हाला उडू देणार म्हणून. मी उडू दे भाषा वापरली नाही मी. ऐका ना साहेब, मी तुम्हाला तू ऐक माझं, तू माझा नातेवाईक आहे. हा हा मग तो मतदारसंघाचा काही संबंध नाही. बर बर. तू जालना लोकसभा मतदारसंघात दानवे साहेबांनी काय काम केलं हे तुला माहित नाही. नाही. रोज विरोध बातम्या छापतो, रोज पत्र. अच्छा मग कशाला बातम्या छापतो? काय काय संबंध तुला? बातम्या छापतो म्हणजे काय हे काय केलेलं संबंध आहे का तुला? जालना लोकसभा मतदारसंघ संबंध काय? तुम्ही? असं का? बर बर परभणी बातम्या छाप, परभणी तिकडं बर बर बर. काय बरोबर करतो? हो ना ठीक आहे ना. पत्रकार झाला म्हणून मला काय ऍक्शन घेतो तू काही? हा बर बर याच्यानंतर श्याम पण करू नको. बर बर. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आत्माराम गायकवाड माझा पुतणी आहे. अरे त्याला कोणी- फोन केला मी आता. हा हा हा. तुझा लोकसभा मतदार जालना लोकसभा मतदार संघात काही संबंध नाही. मग तू दानवे साहेबांच्या विरोधात बातम्या छापले ना, नंतर तुला घरी येऊन भेटून काय आता. अच्छा, घरी येऊन मारसान समजा आहे ना. अरे तू काय म्हणतो मारता? तुम्ही तर म्हणले माहिती घरी काय तू मारता म्हणून मी मराठी भाषा करू आलो का रे माया गेल्या? नाही मग तुम्हीच म्हणा लागले ना की घरी येऊन तुला दाखवतो म्हणून. आता दाखव काय म्हणजे दाखवतो काय? म्हणतो? दाखवतो म्हणलं का तुम्ही? हो ना, तुम्ही बोलले ना आता की तुला सांगतो काय येतं. सांगतो म्हणजे काय काय अरे सांगता? घरी येऊन भेटतो तुम्ही. हम्म? घरी येऊन भेटतो, घरी येऊन कर केस काय करायचं कर मायावर. हो ना, आता काय सांगता नेमकं मला सांगा ना. याच्यानंतर बातमी छापली ना त्या मायाला दाखव तुला काय तर. अच्छा, काय दिले, काय घटनेच्या निषेधात आपण निवेदन दिलंय आज? काल मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे, त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबांच्या विरोधात का बातम्या छापता आणि बातम्या छापता तुम्हाला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडिलावर शिव्या दिल्या मला. त्यामुळं मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र त्यांनी अदाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा. आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं परिणाम झाले? काहीच नाही, लिखाण माझं चालूच असतं. सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता, खुर्च्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास या संदर्भात मी वारंवार लिखाण करतो. धमकी देणार नाव काय? तो कोणच धमकी देणार? शिवाजी गायकवाड म्हणून आहे. त्यांनी स्वतःच नाव सांगितलं की मी सरपंच आहे. माझी सरपंच म्हणले ते, आता कोणते काय ते त्यांनी गावाचं नाव इथं तुम्हाला मारला असतात, काय केलं असतं तुम्ही? मारल्यावर काय आता मार तर खावंच लागेल त्यांचं, त्याला काय ते शेवटी भाजपाचं राज म्हणल्यावर काय त्याला काय विलाज. काय नाव आपले? संतोष भुतेकर. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.